संघर्ष समन्वय समिती आणि बाकी संघटनांच्या वतीनं प्रचंड आंदोलन सुरू आहे। दिल्लीच्या सीमा रोखण्यात आलेल्या आहेत। संबंध देश धगधगतोय। केंद्र सरकार मात्र त्याचंही राजकारण करतंय, आंदोलनात फूट पाडणं आणि इतर डावपेच करून शेतकऱ्यांच्या एकंदरीत मागण्यांना चुना लावणं अशा प्रकारचं काम करतंय। त्या विरोधात सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात तळतळाट व्यक्त होतोय। आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तमाम सर्व वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे शेतकऱ्यांवर प्रेम करतात त्यांनी संतापजनक असा मोर्चा काढलेला आहे। महाराष्ट्रभर आज 3 तारखेला कामगार आणि शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोर्चे काढतायत किंवा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। आज आम्ही आमचे शेतकरी सुरेश नवले यांच्या शेतातला माल हा गोळा करून आणला, तहसील कार्यालयात ओतलाय आणि आम्ही सांगितलं की लुटता कशाला, फुकटच न्या, कारण तुमची दाम देण्याची दानत मोदी सरकार तुमची नाही आहे असा तळतळाट व्यक्त करत हा शेतीमाल आम्ही तहसील कार्यालयाच्या दारात ओतलाय। तहसीलदारांना आम्ही विनंती करणार आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन दडपणाऱ्या नरेंद्र मोदी, नरेंद्र सिंग तोमर आणि अमित शहा यांना हा तळतळाट आमचा भाजीपालाच्या रूपाने हा दिल्लीला पोहोचवा आणि त्यांना सद्बुद्धी येऊ शेतकऱ्यांच्या बाबत अशा प्रकारचा आमचा संदेश त्यांना द्या, अशा भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। जो नवीन शेतकरी कायदा किंवा शेतीविषयक धोरण जे सरकारने आणलंय हे शेतकऱ्यांना आणि बाजार समित्यांना देखील मारक आहे असं वाटतं। केंद्र सरकार हे 3 कायदे आणत असताना शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्याची बात करतंय। मात्र ज्यावेळी आपण कायदा व्यवस्थित वाचतो आपल्या लक्षात येतं की बात शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्याची जरी असली तर या आडून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हमी भावाचं शेतकऱ्यांना जे संरक्षण थोडंफार मिळतं ते संपवायचंय, बाजार समित्या संपवायच्या आहे आणि संपूर्णपणानं हे कृषी क्षेत्र हे कॉर्पोरेट घराण्यांच्या हवाली करायचं आहे, अदानी अंबानीच्या हवाली करायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी आज तळतळाट व्यक्त करत त्या 3 कायद्याच्या विरोधात देशभर रस्त्यावर उतरलेले आहेत। थँक्यू।